ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी मानानं जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, या सर्वांना आदरपूर्वक नमन करून व्यासपीठावरील उपस्थित आमचे सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांचं मी श्याम वाक्कर मनापासून स्वागत करतोय। बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही देखणी क्रिकेट स्पर्धा, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय। महालक्ष्मी देवबाग आणि राजाराम वॉरियर्स या दोन संघादरम्यान महालक्ष्मी देवबाग संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। पहिलं षटक असेल हे बाबा मॅजिक ओव्हर। या स्पर्धेचं खूप आकर्षण आहे हे की पहिलं षटक हे बाबा मॅजिक ओव्हर आहे। सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये दिसतील। बाबा जसं आमचा मॅजिक करतो तशा पद्धतीचं हे मॅजिक ओव्हर आहे। या षटकामध्ये मॅजिक करावी लागेल, एकतर गोलंदाजाला तरी करावी लागेल, नाहीतर फलंदाजाला तरी काहीतरी करामत करावी लागेल, असं हे बाबा मॅजिक ओव्हर। 6 षटकांचा हा सामना। मान्यवरांच्या कक्षामध्ये आमचे बरेच मान्यवर उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूया। विजय सारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेले, वाघ नखानी अफजल खानाचा कोतळा काढून गेले, स्वर्गात गेल्यावरही देवानी ज्यांना झुकून मुजरा केला ते मर्द मराठे छत्रपती शिवबा होऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। यस, थैंक यू। हॅलो श्याम, एक निसान मॅग्नेट गाडी नंबर प्लेट नाही आहे, ती मध्येच आहे, त्यामुळे पार्किंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे। कुणाची असेल तर कृपया तिथून बाजूला घ्या, धन्यवाद। श्याम फक्त 2 मिनिटं मला दे। या ठिकाणी 10 सन्मान केले जाणार आहेत, तर हे 10 नावं या ठिकाणी मी पुकारतोय, त्यांनी कृपया व्यासपीठाच्या समोर इथे खुर्च्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी येऊन बसायचं आहे। पहिला पुरस्कार आहे सन्माननीय अजय पाटणे साहेब, तहसीलदार मालवण। दुसरा पुरस्कार राजू वडवलकर, महेन ढोलम, रश्मी लुडबे, शंकर पराडकर, श्याम वाक्कर, बादल चौधरी, अक्षय कदम, जॉयल फर्नांडिस, लक्ष्मण उर्फ बाळा हरिश्चंद्र आचरेकर, या 10ही सन्मानजनक व्यक्तींनी इथे व्यासपीठाच्या समोर येऊन बसायचं आहे। धन्यवाद श्याम। थँक्यू सर। सामना सुरू होतोय। पहिल्या चेंडूवरती उस्मान एक धाव काढतोय, म्हणजे स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय। पहला रन और पहला प्यार कभी भुलाया नहीं जाता, क्यों गौरव। तो तर पहिली धाव येते। यावेळी मात्र चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज मुन्ना शेखच्या बॅटमधून गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय तो फरमान, मॅन फ्रॉम हरियाणा, बराच लांबून प्रवास करून आलेला आहे। टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर्व जे बॅटर आहेत किंवा ऑलराऊंडर असतील त्या सर्वांना बुलेट मिळाली असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर मिळाली असेल, पण एकमेव असा बॉलर आहे हा फरमान खान, ज्याला बुलेट मिळालेली आहे। असा फरमान गोलंदाजी मार्कवर। यावेळी पहा चांगला चेंडू, गेन अंदर, दंडी बाहर, उस्मान बॅक टू द पॅव्हेलियन। टाकला, खूप चांगला चेंडू फरमानद्वारे आपल्याला पाहायला मिळाला। घाटकोपरची ती स्पर्धा होती ज्यामध्ये त्याला रॉयल बुलेट बक्षीस मिळाले होती। तो फरमान हरियाणावरून या ठिकाणी आला या स्पर्धेसाठी आमच्या, आणि खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते। सर्वोच्च धावसंख्या ज्याच्यावर नावावरती आहे तो या ठिकाणी उस्मान 59 धावा त्याच्या नावावरती आहेत। 8 सिक्सर म्हणजे सर्वाधिक सिक्सर या स्पर्धेच्या ज्याच्यावर नावावरती आहेत
तो मात्र या ठिकाणी आऊट होऊन मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे खास करून आजच्या दिवसामध्ये LED स्क्रीन आपल्याला दिसते. खूप सुंदर आयोजन बाबा परब यांचं. त्याचप्रमाणे पहिलं षटक हे मॅजिक ओव्हर असतं. बाबा मॅजिक ओव्हर हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जी नाईट स्पर्धा होतात ते सर्वाधिक जास्त रकमेची स्पर्धा म्हणून बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा ती 3 लाख रुपये. यावेळी मात्र त्याच पद्धतीचा चेंडू पण सन्मान मात्र चांगला दिला जातोय फलंदाजाकडून. रवी लिंगाला या ठिकाणी फलंदाजी करतोय, 1 धाव प्राप्त करतोय. रवी आहिरे माफ करा, रवी आहिरे या ठिकाणी चांगली धाव चोरून काढतोय, 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढताना दिसेल, फक्त 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खूपच संत आणि सावध सुरुवात. पहिलं षटक हे बाबा मॅजिक षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती फरमान. त्याच्या समोर नाशिकचा आशिक मुन्ना शेख आपल्याला दिसतोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, पण तेवढंच वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी होतंय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या आहे तिथेच 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक मोठा हादरा, एक मोठा मासा गळाला लागतोय. तो क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे महालक्ष्मी देवबाग संघाला. पुन्हा एकदा फरमान गोलंदाजी मार्कवरती मुन्ना शेख. धीम्या गतीचा चेंडू, स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू चांगलं पिक करतोय आणि त्याला दिशा देतोय फक्त. आणि चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या स्पर्धेसाठी आतापर्यंत जास्तीत जास्त व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आमचे करणारे गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. आता पहिले मॅच झालेली आहे आणि पहिल्या मॅच नंतर दुसरी मॅच सुरू होण्यापूर्वीच जवळजवळ 1 लाखच्या वरती व्ह्यूवर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त आजच्या दिवसामधले. क्या बात आहे. याचं पूर्ण श्रेय जाईल आमचे बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनला. खूप चांगलं आयोजन नियोजन त्यांच्याकडून पाहायला मिळतं आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भरपूर मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. व्यासपीठ देखील पहा केवढं मोठं आहे या मान्यवरांसाठी. जवळजवळ 150 ते 200 मान्यवर या व्यासपीठावरती बसू शकतात. असं एक वेगळं व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे ते बाबा परब यांनी. खरोखरच खूप चांगलं आयोजन आणि हजारो प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये खूप मजा येईल कारण पहिला सामना देखील खूप चांगला झाला. हा सामना देखील खूप चांगला होईल आणि अंतिम सामना तर त्याहीपेक्षा खूप चांगला होईल अशी सर्वांना आशा अपेक्षा आहे. कारण आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या विश्वाच्या प्रेमात पडाल आणि जर तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. यावेळी धीम्या गतीचा चेंडू, ऑफ ड्राईव्हचा एक देखणा फटका या ठिकाणी येतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल ती राजाराम वॉरियर्स संघाकडून, कारण अजूनपर्यंत एकच चौकार आलाय तो मुन्ना शेख याच्या बॅटमधून. अजूनही मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल आता फलंदाज रवी आणि स्ट्राईकवरती असेल मुन्ना शेख ज्याच्या बॅटमधून अपेक्षा आहे. उमरचा हा खेळाडू उमर 11 संघाकडून खेळणारा. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अजित मोहिते पहा कालच्या दिवसामध्ये अजित मोहितेने काय फलंदाजी केली होती. षटकार चौकारांची बरसात त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली फलंदाजी अजित मोहितेने केली होती. आज देखील तशाच प्रकारची फलंदाजी करेल का हे पाहण्याजोगं आहे आणि याच अपेक्षेने सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फिरोज शेख येतोय. चांगला फटका, स्ट्रेट डाईव्हचा फटका. नो मॅन लँड्स अशा ठिकाणी चेंडू पडतोय. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. यावेळी मात्र चांगला फटका येतोय तो मुन्नाच्या बॅटमधून.
मुन्नाच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतो. या ठिकाणी आमचे प्रदीप गाडी उपस्थित आहेत. प्रदीप गाडी, आपलं स्वागत आहे स्पर्धेदरम्यान. त्यांचं देखील मान्यवरांच्या कक्षामध्ये स्वागत होईल. यावेळी मोठा फटका मुन्नाच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक आहे आणि मुन्नाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक विकेट, अजून एक हादरा बसतोय. तो फलंदाजी करणारा संघ म्हणजे राजाराम वॉरियर संघ आणि मोठा हादरा असेल मी म्हणेन. सुरुवातीला उस्मान आणि त्याच्या पाठोपाठ आता मुन्ना. ही जी बाउंड्री लाईन आखलेली दिसते, जी बाउंड्री लाईन दिसते, त्यासाठी तारकर्ली क्रिकेट क्लबचे सर्व मेंबर, त्यामध्ये आमचे सुकृत जोशी असतील, हर्षवर्धन रोगे असतील, वैभव केळुसकर, कल्पेश केळुसकर, अमित टिकम यांच्यानी खूप अथक मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी प्रसाद मयेकर, योगेश देऊलकर, नितीन कांदळगावकर, रोहित केरकर यांच्या सहकार्यातून ही लाईन साकारलेली आपल्याला दिसते. अमेय देसाई यांचं आगमन झालेलं आहे. अमेय शिंदे, उद्योगपती अमेय शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेसाठी बाबा परब यांना दुसरं पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे ते अमेय शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अमेय शिंदे साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. बाबा परब मित्रमंडळ, मालवण स्पोर्ट्स असोसिएशन, निलेश राणे चषक 2022 स्पर्धेमध्ये. श्याम, थँक्यू सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. फिरोज, चांगला चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळतोय. चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजीचं काम पाहत होता, पण एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या वाढताना दिसेल ती 13 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा ज्याने बनवल्या तो नरसिंह पालमपल्ली आपल्याला स्ट्राईकवरती दिसतोय, माफ करा नॉन स्ट्राईकवर दिसतोय. यावेळी मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. रवी आयरेस फलंदाजी करत होता. चांगलं कमबॅक, फिरोजची चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हाताळतो या ठिकाणी. खूप चांगलं प्रदर्शन आपल्या गोलंदाजी मार्कवरती करतोय तो रवी. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या असेल ती 13 अशी धावसंख्या. यस टीजे. प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला चला. मंचकावरील मान्यवरांना सामना आपल्याला आवाज येतोय माझा. कृपया विनंती आपल्याला पूर्ण खाली करायचं, ते खाली बसा, अन्यथा बाजूला साईडला चला. खाली बस बाळा. श्याम, थँक्यू. बक्षीस येतं या चेंडूवरती जर षटकार मारला फलंदाजाने, म्हणजेच जो स्ट्राईकवरती फलंदाज आहे नरसिंह, याच्यासाठी 500 रुपये. बच्चू भांबुरे आणि सर्व त्यांची कंपनी, आप्पा कल्याणकर, पप्प्या कल्याणकर. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. अपील होतंय, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, पण पंच खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. उमेशजी मांजरेकर असतील, दीपक धुरी सर असतील, त्यानंतर ॲम्रोज आल्मेडा सर असतील, सर्वच पंच खूप चांगली पंचगिरी करतायत. पुन्हा एकदा ते बक्षीस येत आहे. ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू, बराच बाहेरचा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत, म्हणजे जी तुला लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे त्याचं तू उल्लंघन केलेलं आहेस, त्याची शिक्षा म्हणजे तुला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि समोरच्या संघाला 1 गुण बहाल करण्यात येईल. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. सागर कांबळे
रत्नागिरी लांजावरून आलाय, खूप चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी. आज वाटतं आमचे पप्प्या कल्याणकर आणि त्याचे आप्पा कल्याणकर खिशे भरूनच आलेले दिसत आहेत. प्रत्येक चेंडूवरती लावतायत बक्षीस. काय सांगावं यांना. विकेटला पण बक्षीस. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव या ठिकाणी लिहिली जाईल. धावसंख्या वाढताना दिसेल. ती 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्या समोर फलंदाज नरसिंह. सर्वाधिक स्कोर या स्पर्धेचा कोणाच्या नावावरती असेल तर तो आहे नरसिंह, ज्याच्या नावावरती आतापर्यंत 66 धावा आहेत आणि 7 षटकार या स्पर्धेमध्ये लिहिले गेले आहेत. यावेळी मात्र निर्धाव चेंडू आणि अशा फलंदाजाला चांगली गोलंदाजी सागर कांबळे टाकताना दिसतोय. कणकवलीच्या मैदानावरती काय सुंदर गोलंदाजी केली होती सागर कांबळेने. कुडाच्या मैदानावरती थोडासा महागडा ठरला होता, पण या मैदानावरती चांगली गोलंदाजी. रिव्हर्स स्वीपचा प्रयास करतोय. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी सागर कांबळे याची. आणि या स्पर्धेचा टॉपचा बॅट्समन, टॉपचा बॅटर नरसिंह याला जखडून ठेवतोय, ज्याच्या नावावरती आतापर्यंत 66 धावा आहेत आणि या स्पर्धेमध्ये 7 षटकार ज्याने लगावलेले आहेत तो नरसिंह स्ट्राईकवरती. आणि अशा फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये मॅन फ्रॉम रत्नागिरी लांजा सागर कांबळे. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहा किती चांगली गोलंदाजी. आणि मित्रांनो, जर सागरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज करा. आतापर्यंत 5 चेंडू डॉट, फक्त 2 अवांतर धावा दिल्या आहेत वाईडच्या स्वरूपात. अजूनही एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही आहे. डॉटसाठी 500 आहेत. आणि यावेळी मात्र पहा जातोय चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. सागरची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. खूप चांगली गोलंदाजी सागरकडून आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं षटक या ठिकाणी हाताळतोय तो सागर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या आहे ती फक्त 16 धावा. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी नाना नाईक यांना. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसतंय आशा स्कुबा ड्रायव्हिंग, अमर टिकम यांची ही आशा स्कुबा ड्रायव्हिंग. आपण आनंद घ्यायचा आहे या स्कुबा ड्रायव्हिंगचा. त्यांच्याशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे आमचे अमोल होणारे, हरीश गावकर, राजू बिडिये, संजय वराडकर हे जवळचे आमचे मित्र जे चिरे वाळू खडेचे व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे सिल्वर सँडमध्ये देखील जाऊन आपण आनंद घेऊ शकता. बाबा परब यांच्याशी संपर्क साधा. तोपर्यंत जाऊया आमचे सहकारी नाना नाईक यांच्याकडे. धन्यवाद श्याम सर. उपस्थित मान्यवर कक्षामधील सर्व मान्यवर, तमाम क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडारसिकांचं मी नाना नाईक आमच्या समालोचन कक्षाकडनं या स्पर्धेदरम्यान आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. लेगीपूरचं अपील देखील पाहायला मिळते. पंचांचा निर्णय येणं बाकी. 1 धाव तर निश्चित पूर्ण करते. थोडंसं ढिलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात करतात. सुंदर या ठिकाणी पंचगिरी पाहायला मिळते. दीपक धुरी लेग बायची खूण दर्शवतात आणि एक अवांतर धावेचं रूपांतर पाहायला मिळते. अतिशय सुरेख धावसंख्या रचतोय या मैदानामध्ये. मात्र 3 षटकं पूर्ण होत आहेत. 18 धावा. काहीसा आता मात्र गिअर बदलावा लागेल या मैदानामध्ये. प्रारंभीच्या फलंदाजाकडून काहीशी हाराकिरी झाल्यानंतर 2 गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या दिशेनं नरसिंग आणि रवी असे 2 फलंदाज आपल्या संघाची भिस्त ओलांडताना दिसतात. अतिशय सुरेख चेंडू लेग कटर चेंडू थेट यष्टीरक्षक हातामध्ये विसावला जातोय.
सन्माननीय बाबा परब मित्रमंडळ वर्सेस आणि क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तर अतिशय सुंदर झालं, परंतु या आयोजनामधून कोणते इतिहास रचले जातील याच्याजवळ मात्र बाबा परब मित्रमंडळानं जास्त लक्ष दिलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार, छत्रपतींचा छावा आणि नरसिंग यांच्या बॅटमधून निघतायत त्या 6 धावा. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरं जायचे आणि आपला विजय हासिल कसा करायचा याच मनोइराद्यानं फलंदाजी साकारतोय. फलंदाजी करणारा संघ अतिशय सुंदर राजाराम वॉरियर्स तळवडे गावचा हा संघ सुंदर फलंदाजी आता मात्र साकारतोय. गेअर बदलतोय, काहीसा आक्रमक पवित्रा धारण करतायत दोन्ही फलंदाज. रवी आहिरे याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवरती नरसिंह. अतिशय सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी, शरीराचा वेध घेणारा गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाकडनं. फिरोज अतिशय सुंदर गोलंदाजीचे सूत्र हाताळतोय. 4 षटकांच्या समाप्ती होते, धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे च्या वतीनं भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं मोठ्या रकमेची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रकाश झोतामध्ये चालणारी डे नाईट. आणि ह्या स्पर्धेदरम्यान प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक पहिला इतिहास रचला गेला तो बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं, तो म्हणजेच लाईव्ह कास्ट मोठ्या स्क्रीनवरती भव्य सर्व क्रीडा रसिकांना मैदानात हा सामना लाईव्ह कास्ट स्क्रीनवरती पाहण्याची संधी निर्माण करून दिली पहिल्यांदा. अतिशय सुंदर आयोजन असून देखील उपयोग नाही, पण सुंदर आयोजनामध्ये इतिहास कोणत्या प्रकारे रचावे याचा विचार विनिमय करून जे आयोजन केले ते बाबा परब मित्रमंडळानं अतिशय सुंदर आयोजन पाहायला मिळते. निश्चितच दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर. नरसिंग या ठिकाणी आपल्या वैयक्तिक स्कोरामध्ये या ठिकाणी रसिक प्रेक्षकांवरती देखील या ठिकाणी कॅमेरा फिरवला जातोय. स्क्रीनवरती आपण सर्वजण दिसत आहेत. निश्चितच या ठिकाणी हात उंचावले असतील तर निश्चितच आपण या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकता. या ठिकाणी सन्माननीय गौरव सावंत सर tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभरात ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलवर देखील घरी बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर सागर, अतिशय सुंदर चेंडू, काहीसा थोडंसं मिसफिल्ड होतं, यष्टीरक्षकाकडून धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. पंचांचा स्वरूपान आणि डीजे ललित.
कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब मात्र कधीच बुडवू शकत नाही आणि त्याच मनोइराद्यानं फलंदाजीची सूत्र सांभाळतोय तर नरसिंग अतिशय सुंदर एक मनकटी खेळी पाहायला मिळते. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवतोय, हलकस खेळतोय, एका धावेचं रूपांतर होतंय, एका धावेनं धावफलक हालतं राहतंय, धावसंख्या पोहोचते ती एका धावे 32 या धावसंख्येवरती. सुंदर या ठिकाणी गुणलेखन देखील बोलकं गुणलेखन पाहायला मिळते ते युवा गुणलेखक पायस अल्मेडा याच्याकडून. या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी होती ती पंचांची आणि 4 पंच मालवणचे सुपुत्र या ठिकाणी पंचांची भूमिका निभावताना दिसत आहेत. ते उमेश मांजरेकर सर, मंगेश धुरी सर, दीपक धुरी सर आणि अमरज अल्मेडा सर. या 4 पंचांची फार मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यामागं. अतिशय सुंदर चेंडू, ऑफस्टिकवरचा चेंडू हलकस खेळतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय, तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण करतात. प्रयत्न करावे लागतील या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याचं, कारण समोरील फलंदाज तेवढाच महालक्ष्मी देवबाग संघ तेवढाच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला राज्यस्तरीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव गाजवलं असे बरेच खेळाडू त्या संघात सामील. प्रयत्न करणं कधीही थांबू नका, विश्वास ठेवणं कधीही थांबू नका, हार कधी मानू नका. मैदानामध्ये आजचा दिवस तुमचा आहे या मनोइराद्यानं फलंदाजी करावी लागेल. अतिशय देखणा फटका ऑफसाईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक जातोय, परंतु चेंडू मात्र नो मॅच लँड पद्धतीने विसावला जातोय. त्याचं रूपांतर 2 धावात तर निश्चित पूर्ण करते. थोडंसं क्षेत्ररक्षण ढिलं पाहताच तिसरी धाव देखील या मैदानात सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून. चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी 3 धावा जमवत आहेत. 3 धावेनं धावफलक पुढे वधारतंय ते म्हणजेच 36 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली पार्टनरशिप या मैदानामध्ये रचली जाते, परंतु काहीसा गेअर बदलावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण समोरील फलंदाजी करणारा हा संघ तेवढा ताकदवान म्हणून या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पोचलेला. नाना एक मिनिट जरा, व्यासपीठाच्या समोर जे पब्लिक आहे किती वेळा पुकारलंय आपल्याला, कृपया विनंती आहे आपल्याला, एकतर खाली बसा नाहीतर डाव्या बाजूला चला. मागे मान्यवर बसलेले आहेत, सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. प्लेयरच्या मागे पण कोणी थांबणार नाही आहे. खाली बसा अथवा डाव्या बाजूला चला थोडं. धन्यवाद सर. एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास कुठेतरी आवश्यक. या मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांचा विश्वास वाढणं फार गरजेचं, परंतु समोरील गोलंदाज मात्र अतिशय सुरेख आणि चाणाक्ष बुद्धीनं गोलंदाजीची सूत्र हाताळतोय. सागर, जो कर्णधारानं आपल्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली ती जबाबदारीचा क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय सागर याच्याकडनं. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ काहीसा कमी धावसंख्येचा उच्चांक गाठतोय. आता मात्र सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गणला जातोय धावफलकावरती. षटक समाप्त होतंय ते 5वं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगचे 6 चेंडू शिल्लक आणि पाहायचा या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. गोलंदाजी मार्फत भरपूर अडथळे निर्माण झालेत. कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतील त्यांनाच मैदानामध्ये यश प्राप्त होईल. परंतु पाहायचं आहे या शेवटचे 6 इनिंगचे 6 चेंडू खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूमध्ये पाहायचं आहे किती धावा जमवत आहेत. प्रथम फलंदाजी करणारा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाची गोलंदाजी अतिशय सुंदर या मैदानामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान गोलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी साकारली. तब्बल 6 गोलंदाजांनी हॅट्रिक साकारलं या मैदानामध्ये. हा एक इतिहास देखील रचला गेला. तो बाबा परब मित्रमंडळ व मालवण असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं जी स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये इतिहास रचला गेला. या गोलंदाजांना देखील ओव्हर हॅट्रिक संपन्नच केलेलं आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आशिष याच्याकडून. आता मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या मैदानात पाहायला मिळतात. या मैदानाचा विचार करता
गोलंदाज अतिशय प्रभावी ठरले. त्या गोलंदाजांमध्ये अरब सय्या, बिलाल शेख आणि फरमान खान या 3 गोलंदाजांनं निर्धाव षटक टाकण्याचा देखील इतिहास या स्पर्धेदरम्यान केला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी या मैदानामध्ये पाहण्यास मिळाली. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्कोर सन्माननीय उस्मान पटेल सर यांच्या नावावर 46 धावांचं योगदान दिलं होतं कालच्या दिवसात. परंतु आज मात्र कालचा हिरो आजच्या मॅचमध्ये मात्र 0मध्ये बाद जाताना पाहिला. धावसंख्या पोहोचते ती 40 या धावसंख्येवरती. या इनिंगची सांगता करणारे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायचा आहे. त्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय. महालक्ष्मी देवबाग संघानं मजबूत पकड निर्माण केली, परंतु या शेवटच्या 3 चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळतील का. आता मात्र प्रयत्न देखील सुंदर पाहायला मिळतात नरसिंगे या फलंदाजाकडून. धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. जे हाणामारीचं षटक होतं ते षटक टाकण्याची जबाबदारी आशिष या गोलंदाजावर पाहायला मिळते. आशिष कोणतीही चूक न करता चांगल्या लाईन आणि लेननं गोलंदाजी करताना दिसतोय. समोरील फलंदाजाला कोणत्या प्रकारे रोखावं या मनोइराद्यानं गोलंदाजी करतोय. वेगवेगळ्या गोलंदाजीमधील मिश्रण देखील पाहायला मिळतंय आशिष या गोलंदाजाकडून. आता मात्र कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाजवळ. थेट यष्टिरक्षक हातामध्ये चेंडू विसावला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती आशिष याच्याकडून. आतापर्यंत आपल्या संघ सहकार्यानं ज्या प्रकारची गोलंदाजी या मैदानात साकारली, कोणतीही कसर करणार नाही या मनोइराद्यानं. ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाज पृथक्करण केलं त्याच प्रकारे गोलंदाजी स्वतः देखील करणार अशी जबाबदारी घेऊन मैदानाच्या दिशेनं गोलंदाजी सूत्र हाताळतोय तो आशिष. पुन्हा एकदा सुरेख चेंडूचा मारा पाहायला मिळतोय आणि या इनिंगची देखील सांगता होते. पहिल्या इनिंगची समाप्ती होते. धावसंख्या पोहोचते ती 41 आणि विजयासाठी 42 धावांचं उद्दिष्ट ठेवलं. एक माफक आव्हान घेऊन मैदानात उतरेल तो महालक्ष्मी देवबाग संघ. महालक्ष्मी देवबाग संघ फलंदाजी करत असताना कोणत्या प्रकारे फलंदाजी साकारतोय किंवा राजाराम वॉरियर्स या संघाची गोलंदाजी प्रभावी ठरतात हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मराठीचा बुलंद आवाज प्रदीप देऊलकर सर. धन्यवाद. आपण सन्मान करून घेऊयात. एक 10 सन्मान आहेत मित्र हो. जोपर्यंत पहिलं इनिंग झाली आहे त्यानंतर थोड्या वेळातच आपण हे सन्मान आपण करून घेऊयात. मैदानावरती सामने चालू आहेत, परंतु व्यासपीठावरती मान्यवरांना बोलवून त्यांचे सन्मान करणं हे पण फार गरजेचं आहे. तोक्ते वादळ आणि कोरोना या काळामध्ये ज्यांनी महनीय असं काम केलेलं आहे, अप्रतिम काम केलं आहे, त्या सर्वांचे सन्मान करणं फार गरजेचं आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व माप आहे असं म्हणतात, पण मैदानावरचं ह्या युद्धामध्ये माफी नाही. इथे चूक झाली लगेचच शिक्षा केली जाते आणि त्यामुळे मैदानावरती आपण शिक्षा पाहतोय. हे युद्ध थांबलंय तोपर्यंत आपण हे सन्मान करून घेऊया. मी व्यासपीठावरती आदरणीय महनीय व्यक्ती आहेत, या सर्वांच्या शुभ हस्ते हे सन्मान करायचे आहेत. पहिला सन्मान म्हणजे बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पहिला सन्मान आपण मैदानावर ज्या लाईट्स आहेत त्या राजू वडवलकर यांनी केलेले आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो आणि राजन तेली साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करूया. डी.वाय. पाटील स्टेडियम नेरूळ या ठिकाणी ज्या लाईट्स असतात त्याचे हे प्रमुख आहेत आणि त्यांनीच ही लाईट व्यवस्था केली आहे. राजू वडवलकर साहेब कृपया आपण त्वरित यायचं आहे. राजू वडवलकर. यानंतरचा सन्मान जे मालवणचेच तरुण उद्योजक आहेत, CA आहेत आणि कुंभारमाटला एक देखणा प्रकल्प त्यांनी साकारला आहे आणि कुंभारमाटच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे. ते आमचे मित्र बास्केटबॉल खेळाडू, क्रिकेट खेळाडू, टेबल टेनिस खेळाडू, सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये जे GS होते त्यावेळी आमच्या वेळी, म्हणजे मी UR आणि ते GS हे पण सांगतो, तेही महत्त्वाचं साहेब. तर त्यांना मी आमंत्रित करतो आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजनभाई तेली साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. महेन ढोलम आणि या सर्व साहेब ट्रॉफी आहेत, या महेन ढोलम साना होम्स यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. 2.25 लाखाच्या ट्रॉफीज आहेत या ठिकाणी. अप्रतिम ट्रॉफी. मी आजपर्यंत अशा ट्रॉफी पाहिलेल्या नाही आहेत. यानंतरचा सन्मान आहे
तो शंकर पराडकर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह. शंकर पराडकर यांनी कृपया समोर यायचं आहे. शंकर पराडकर, श्याम वाक्कर, बादल चौधरी, अक्षय कदम, जॉयल फर्नांडिस, बाळा आचरेकर सर्वांनी व्यासपीठासमोर कृपया यावं. यानंतरचा सन्मान आहे तो श्री शंकर पराडकर यांचं. त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. शंकर पराडकर हे क्रीडा शिक्षक म्हणून निवृत्त झालेले आहेत. पोलीसमध्ये त्यांची 22 मुलं पोलीस भरतीमध्ये आहेत, आज काम करतायत. राज्याचे प्रशिक्षक म्हणून गोवा आणि दिल्ली या ठिकाणी त्यांची निवड झाली होती. त्यांचा सन्मान राजनभाई तेली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन करण्याची विनंती करतो. आजही पराडकर सर मैदानावर क्रिकेट खेळतात. कॉलेज क्रिकेटमध्ये त्यांनी या ठिकाणी 78 धावांची खेळी केली होती आणि मालवण कॉलेजला विजयी केलं होतं. त्यांचा सन्मान तेली साहेब करतायत. यानंतरचा सन्मान उद्योजक अमेय शिंदे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हा सन्मान आहे ज्याचा आवाज सर्वांना लोकप्रिय आहे आणि आवडता पण आहे. ज्यावेळी शाम की समय मै श्याम असं म्हटलं की श्याम येतो, तसंच मी श्यामला या श्याम की समय बोलवतोय आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी उद्योजक आदरणीय अमेय देसाई शिंदे साहेब यांना करायची विनंती करतोय. यानंतरचा सन्मान तेली साहेब यांनी करावा असं विनंती करतोय. हा सन्मान मालवणीचा आहे. 7 समुद्रापार गेलेली मालवणी आज मैदानावर जो गाजवतोय तो वालावलगलचा सुपुत्र बादल चौधरी. बादल चौधरी म्हटल्यानंतर आपोआप टाळ्या वाजतात. ही देणगी बादलला लक्ष्मीनारायणाने दिलेली आहे, त्यामुळे बादलचा या ठिकाणी सन्मान. यानंतरचा सन्मान उद्योजक शिंदे साहेब करतील. कोरोना योद्धा म्हणून अक्षय कदम यांनी उत्कृष्ट काम केलंय. बाबा परब यांनी फोन करावा आणि अक्षयने ते काम पूर्ण करावं एवढा तत्पर हा मुलगा आहे आणि स्मार्ट आहे, राहतोय तसाच. अक्षय कदम शिंदे साहेब हा सन्मान करतील. शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह. यानंतरचा सन्मान तेली साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. होमगार्ड म्हणून कोरोना योद्धामध्ये भरर नाक्यावर ज्यांनी अविरत काम केलं, कुठली चिंता केली नाही, असे आमचे जॉयल फर्नांडिस यांचा सन्मान. पोलिसांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जॉयल फर्नांडिस. बाळा आचरेकर आले का? बाळा आचरेकर. बाळा आचरेकर बाळा आचरेकर. तोपर्यंत आपण पंचांना सन्मान चिन्ह देऊया. मी उमेश मांजरेकर यांना सन्मान चिन्ह देण्याची विनंती आदरणीय अशोक सावंत साहेब यांना करतोय. उमेश मांजरेकर, मालवण तालुका भाजप अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांना विनंती करतो की त्यांनी अमरोज आलमेडा यांना हे सन्मान चिन्ह द्यावं. धन्यवाद सावंत साहेब, अभिनंदन उमेश. यानंतरचा सन्मान धोंडी चिंदरकर साहेब यांनी करावं. अमरोज आलमेडा, अष्टपैलू खेळाडू, MCA पंच आहेत हे सगळे. यापुढील सन्मान सुशील कारखानी साहेब यांनी करावा असं विनंती करतोय. दीपक धुरी, ज्याला हेन्स या टोपण नावाने ओळखलं जातं, कव्हर ड्राईव्हचा बादशाह आहे तो, प्ले बॉयचा खेळाडू आणि आता MCA पंच.
सुशील कारखानी साहेब यांचा सन्मान करावा. यानंतरचा सन्मान नगरसेवक दीपक पाटकर साहेब यांनी करावा असं मी विनंती करतोय. हा सन्मान मंगेश धुरी यांचा आहे. उद्योजक अमेय शिंदे साहेब यांचा स्वागत हे या ठिकाणी बाबा परब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. यानंतर धावतं समालोचन करणारे समालोचक यांचा सन्मान राजा सामंत यांचा सन्मान विजय केनवडेकर यांच्या शुभ हस्ते होईल. मालवण प्रभारी शहर अध्यक्ष विजय केनवडेकर. सन्मान चिन्ह राजा सामंत यांना मिळतंय. आकर्षक सन्मान चिन्ह आहे. अमोल जमदाडे यांचा सन्मान अजिंक्य पाताडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. अमोल जमदाडे, मराठीतील बुलंद आवाज, जरा लवकर या. प्रदीप देऊलकर यांचा सन्मान पप्पू कदम, टेक्निकल कमिटीचे आमचे प्रमुख पप्पू कदम यांनी करावा असं विनंती करतोय. पप्पू कदम, प्रदीप देऊलकर, नाना नाईक यांचा सन्मान विलासजी हडकर यांनी करावा असं मी विनंती करतोय. ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय विलासजी हडकर साहेब, आपण नाना नाईक यांचा सन्मान. आणि थोड्या वेळासाठी मी बादलकडे हा माईक सुपूर्द करतोय. आणि या सर्व सन्मानांबरोबरच गेले 4 दिवस येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचा ज्यांनी योग्य सन्मान केला, उच्चार केला आणि सर्वांना एका धाग्यात ज्यांनी ओढून ठेवलं. एकदा टाळ्या वाजूया अजय शिंदे सरांसाठी. अजय शिंदे सरांचा सन्मान होतोय. उत्कृष्ट निवेदन. क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स सारख्या सगळ्या खेळात संपूर्ण जिल्ह्यात, राज्यभरात गाजत असलेला हा आवाज आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय बाबा परब यांच्या शुभ हस्ते. बुलंद आवाज आहे आणि एक बुलंद आवाज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत पोचलाय. दुसरा आवाज मालवण नगर परिषदेत पोचावा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान सोहळे संपलेले आहेत. मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. धन्यवाद. धन्यवाद सन्मान से अजय शिंदे. धन्यवाद सन्मान से नाना नाईक. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार. प्रेक्षकांमध्ये आज देवबाग गावातील एक्वा मॅजिक या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित आहेत. गेली 6 वर्ष एक्वा मॅजिक या संस्थेच्या माध्यमातून देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील लोकांसाठी मोफत रुग्णवाहिका ही सेवा उपलब्ध करून दिली. विशेष उल्लेख करावा लागेल, कोरोना काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसहित ही रुग्णसेवा, ॲम्ब्युलन्स ही सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक्वा मॅजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान लाभत आलेलं आहे. त्यामुळे सर्व स्तरातील अमित प्रसादी यांच्याकडून बादल चौधरी यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बादल, आणि इथे विनंती आहे कॅमेऱ्याच्या समोर सगळे बाजूला व्हा. इथून सगळं पब्लिक बाजूला व्हायला पाहिजे. शूटिंग चाललंय तिथे. सर्वांना विनंती आहे कॅमेऱ्याच्या खाली समोर कुणी राहायचं नाहीये. शिंदे एक तर खाली बसा. त्यामुळे स्तरातील जनमानसांमध्ये त्यांनी देवदूत म्हणून दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. आज बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि पुढील वाटचालीसाठी एक्वा मॅजिक या संस्थेसाठी मनपूर्वक सन्माननीय शुभेच्छा. प्रकाश पारकर, भजनीबुवा, पंचायत समिती कणकवली,
माजी उपसभापती आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. समोरून सर्वांनी बाजूला व्हायचं आहे कृपया. खेळाडूंना बसायला खुर्च्या आहेत, त्या खुर्च्या खेळाडूंना बसायला द्या. सामना पाहायला मिळतोय महालक्ष्मी देवबाग विपक्ष राजाराम ऑरियस तरवडे या दोन बलाढ्य संघांमध्ये ही उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती शाहीद शेखला माघारी परतवलं, यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना दिसतोय. अजूनही खातं उघडणं हे क्रमप्राप्त ते महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. निर्धारित 6 षटकांचा सामना, 42 धावांची अति आवश्यकता. म्हणजे बाबा परब मित्रमंडळ. प्रदीप जरा एक सेकंड. बाबा परब यांच्याकडून विनंती आहे, सामना थांबवला जाईल, नाहीतर बाजूला व्हा सर्वांनी आणि मैदानात बसू नका. ग्राउंडच्या आतमध्ये बसले त्यांनी बाहेर या. पंचांना विनंती आहे, कालपर्यंत आपण सहकार्य केलं तसंच सहकार्य करायचं आहे. गर्दी वाढलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे, परंतु कृपया मागे बसा. खेळाडूंना अडचण होणार नाही याची काळजी घेऊया आपण. प्रेक्षकांनी कृपया डाव्या बाजूला जायचं आहे. प्लेयरना बसायला ज्या खुर्च्या ठेवल्या आहेत त्या प्रेक्षकांनी घेतल्या आहेत, त्या पहिल्यांदा आधी तिथून उठायचं आहे. पहिलं खेळाडूंना बसायला खुर्च्या द्या. समोरून बाजूला व्हायचं आहे. विनंती आहे आपल्याला, आपण 3 दिवस असं सहकार्य केले तसंच आजही करायचं आहे. कृपया अजूनही बाजूला चला. बाळा आचरेकर, आपण कृपया मंचावर या, आपला सन्मान राहिलेला आहे. घ्या. शिंदे सर, सामना सुरू करायचा. ओके. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक हाताळताना दिसतोय. तो राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाचा गोलंदाज बिलाल शेख. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पदीचा चेंडू, पुलचा फटका, काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी डीजे. केलं जात आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव मिस्टर ओमकार देसाई एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. प्रतिस्पर्धी गोलंदाज बिलाल शेखवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो पहिलं षटक बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे. अर्थात 30 यार्ड सर्कलमध्ये सर्व खेळाडूंना शतरक्षण करण्यासाठी ही संधी. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा निष्फळ ठरताना दिसतोय. ओमकार देसाईचा निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज बिलाल शेख याच्या गोलंदाजीवरती. या चेंडूवरती षटकार ठोकला तर श्री आप्पा कल्याणकर, बच्चू भांबुरे, पप्या कल्याणकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होताना दिसतंय. ते ओमकार देसाईसाठी. निर्णायक चेंडू बिलाल शेख याच्या हातामध्ये आणि पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, दिशा दिली जाते शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण. निर्णायक एकेरी धाव जोडली जाते ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. नाममात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावांचा पाठलाग करताना अर्थात बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेत दुसरा संघ कुठचा हा अंतिम फेरीत पोहोचेल हा निर्वाळ्यात येणारा सामना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती रंगताना दिसतोय. तो महालक्ष्मी देवबाग विपक्ष राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघ. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर फलंदाज, रती महारथी, मोठमोठी नावं आजच्या दिवशी मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय. प्रथमेश अर्थात नाना. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू बघता बघता ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी डीजे. षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ.
दोन बलाढ्य संघात उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळत आहे. अर्थात पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक हे महागडं ठरताना दिसतंय. बिलाल शेखचं 2 चेंडू हे महागडे ठरतायत आणि 2 चेंडूंवरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजीवरती स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अर्थात मिस्टर गिरीश कोचरेकर, ज्या गिरीश कोचरेकरला कॉइन बॉक्स असं म्हटलं जातं, अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो दुसऱ्या षटकावरती अर्थात 3 शतरक्षकांना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर शतरक्षण करण्याची मुभा म्हणजे डीप मिडविकेटच्या दिशेने उस्मान पटेल पाहायला मिळतोय. डीप लॉंगनला एक शतरक्षक पाहायला मिळतोय आणि तिसरा शतरक्षक हा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर शतरक्षणाची व्यूहरचना सजवली जाते. उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज ओमकार देसाई स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. यावेळी खराब चेंडू, लोअर फुलटाचा चेंडू, मात्र मिस टाइम होतोय. शॉर्ट स्कोर लेगचा शतरक्षक येतोय आणि दुसरा एक मोठा मासा गळाला लागतोय. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाचा निराश आणि हताश मनाने माघारी परतावं लागतंय ते ओमकार देसाई याला. डीजे ओमकार देसाई याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मॅन फ्रॉम नायगावचा अजित मोहिते मैदानात पावलं टाकताना दिसतोय. ज्या अजित मोहितेने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक्झामिशन सामना झाला होता, त्या बेस्ट रायगड विपक्ष रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि त्या सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकून दिला होता, तोच अजित मोहिते यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. प्रथमेश पवार नॉट स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम शिवडी म्हणजे दोन्ही खेळाडू हे बाजूबाजूचे पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते त्याच्या साथीला प्रथमेश पवार अर्थात टोपण नाव नाना या नावाने प्रसिद्ध असलेला गिरीश कोचरेकर पंचांच्या डाव्या साईडने कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात करताना दिसतोय. यावेळी पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न, धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावताना दिसते. सांघिक धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6 षटकांमध्ये 42 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 ही धावसंख्या पाहायला मिळतंय. 42 धावांचं उत्तर देताना महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. यावेळी उजव्या इष्टीवरचा सुरेख चेंडू, प्रथमेश पवारचा स्क्वेअर कटचा प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गिरीश कोचरेकर याच्या गोलंदाजीवरती रणनीती गिरीश कोचरेकरची पाहायला मिळते की उजवी एष्टी आणि उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून रोखलं जात आहे आणि निर्धाव चेंडूने सांगता होते ती गिरीश कोचरेकर याच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख चेंडू उजव्या इशीवरचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. प्रथमेश पवारचा सलग 2 चेंडू गिरीश कोचरेकरचे निर्धाव पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 4 चेंडू हे आपल्या गोलंदाजीवरती निर्धार फेकतोय तो गिरीश कोचरेकर आणि गिरीश कोचरेकरला अचूकतेचं माहेरघर का म्हटलं जातं हे ज्वलंत उदाहरण. यावेळी मोठा फटका निघतोय. मान्यवरांचं स्वागत करणारा चेंडू येतोय आमच्या गौरव सावंतच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे गणल्यानंतर मात्र दबाव झुगारून तो दबाव भेदून फलंदाज नाना याच्या बॅटमनना गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अर्थात किफायतीदार उपयुक्त षटकाची समाप्ती होताना दिसतंय. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 42 धावांचा पाठलाग करताना 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हे उत्तर पाहायला मिळतंय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाचं.
गिरीश कोचरेकर 5 चेंडू निर्धाव फेकतोय, एक चेंडू मात्र अपवाद, जो मोठा फटका निघाला आणि पहिल्या चेंडूवरती ज्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागला होता ओमकार देसाई, प्रथम फलंदाजी करताना 41 धावांवरती रोखलं गेलं. राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाला 42 धावांचा पाठलाग करताना, अर्थात दोन्ही क्रिकेट संघांमध्ये आपल्याला धुरंधर फलंदाज गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मात्र बघावं लागेल कुठचा संघ सामर्थ्यपणाला लावतोय, रक्ताचं पाणी करतोय या मैदानावरती आणि सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान मिळवतोय. एका बाजूने रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ आतुरतेने वाट पाहतोय की या दोन संघ दरम्यान कुठचा संघ हा अंतिम फेरीत 2 हात करण्यासाठी हा सज्ज होतोय. समीकरण पाहायला मिळतंय ते महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला 24 चेंडू आणि 25 धावांची नितांत आवश्यकता. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला हा बचाव करण्यात यशस्वी ठरेल का राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ? तिसऱ्या षटकाची सुरुवात होते, बॅकफुटला सरसावतोय, चेंडूला दिशा दिली जाते. अजित मोहिते जी निर्णायक एकेरी धाव त्याच्या खाती नोंदली जाते आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज बिलाल शेख त्याच्यासाठी पारितोषिक पुरस्कृत होते. या चेंडूवरती गडी बाद केला तर पप्प्या कल्याणकर, अप्पा कल्याणकर आणि बच्चू भांबुरे यांच्याकडनं, नामदेव पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक हे पुरस्कृत होताना दिसतंय ते बिलाल शेखसाठी. बघावं लागेल स्ट्राईक यांच्या दिशेने प्रथमेश पवार अर्थात नाना या टोपण नावाने प्रसिद्ध आणि पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट बिलाल. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा, ज्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. धाव घेणं कठीण होऊन बसतंय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. समीकरण बदललं जातंय. यावेळी सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावांचा पाठलाग करताना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. अर्थात प्रेक्षकांची तोबा गर्दी सर्व प्रेक्षकांच्या लक्ष या सामन्यावरती खेळल्या आहेत. देवबाग संघाचं लक्ष या सामन्यावरती पाहायला मिळतंय. यावेळी सुरेख चेंडू कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका हा प्रथमेश पवारच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चेंडूची परती ही विलंबाने होत आहे, परिणामी एकेरी धावेची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसतंय. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाला या मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट मध्ये नेहमीच म्हटलं जातं कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा सामना मात्र रंगतदार स्थितीत नेऊ शकतायत गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय, पॉइंटच्या दिशेने फेकी होते, नॉन स्ट्राईकला संरक्षण नव्हतं, परिणामी एकेरी धावेची सुसंधी ही दुहेरी धावांमध्ये रूपांतरित करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, दुहेरी धावसंख्येने 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, अजूनही 20 धावांची आवश्यकता. मात्र गोलंदाजांना कंबर कसावी लागेल या मैदानावरती, कारण 2 दिग्गज खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार आणि त्याच्या साथीला मॅन फ्रॉम नायगावचा सितारा अजित मोहिते. आतापर्यंत 9000 लोक या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपण बहुमूल्य वेळ ही बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेसाठी खर्च करता. 20 चेंडू 20 धावांची आवश्यकता ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या शिवरचा चेंडू जोरकस फटका टोलवायचा हा मनोमल इरादा यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय तो प्रथमेश पवारचा. समीकरण बदललं जातंय निर्धाव चेंडूने. 19 चेंडू आणि त्यावरती 20 धावांची अति आवश्यकता ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना कोण जिंकेल, अंतिम फेरीच्या दिशेने कुठच्या संघाचा प्रवास चालू राहील आणि कुठच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होईल, हा निर्वाळा देणारा सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सेमीफायनल. यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आणि पंचांचे हात आकाशाच्या दिशेने, अर्थात बहुमूल्य 6 धावा महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. यस डीजे. एक पारितोषिक आलंय. सुभाष लाड गोळवण ग्रामपंचायत सरपंच यांनी सलग 3 षटकारासाठी 2000 रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत.
शरद मांजरेकर गोळवण सदस्य आहेत आणि गोळवण ग्रामपंचायतचे सुभाष लाड हे राणे समर्थक भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत. 25 वर्ष सलग सरपंच आहेत. प्रदीप. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळत आहे महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. अजित मोहितेसाठी पारितोषिक पुरस्कृत होतंय. जर या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर कोकण रेल्वे दोडामार्ग क्रिकेट संघाकडनं 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होताना दिसत आहे. अर्थात याच मोसमातील बहरात असलेला खेळाडू स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर गिरीश कोचरेकर. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला खेळला जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख ताबा मिळवतोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 29 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची सूत्र जबाबदारी घेतली जाते अजित मोहिते त्याच्या साथीला प्रथमेश पवार. यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला जातोय. चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये. निर्णायक एकेरी धाव निघताना दिसते. अर्थात दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने 30 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता. शिल्लक चेंडू 16 आणि येणाऱ्या 16 चेंडूंवरती 12 धावांची नितांत आवश्यकता महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय. निर्णायक एकेरी धाव सोडली जाते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 31 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. एक संयमी फलंदाजी पाहायला मिळते. अर्थात कुठची रिस्क घेतली जात नाही ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाकडनं. कारण अजित मोहिते हे जाणतोय की सामना आपल्या हातामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी जमिनीला घरंगत येणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक गोंधळताना पाहायला मिळतोय. परिणामी एकेरी धावीची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण येत आहे 14 चेंडू आणि 14 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंगच्या दिशेने मॅन फ्रॉम शिवडीचा प्रथमेश पवार. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न प्रथमेश पवारचा यावेळी फसला जातोय. निर्धाव चेंडूने समीकरण बदललं जात आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. समुद्राच्या किनाऱ्यावर ज्या लाटा पायांना स्पर्श करतात त्याच लाटांमध्ये मोठी गलबत बुडवण्याची क्षमता असते. यावेळी मोठा फटका निघतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार होताना दिसतोय. डोळ्याचं पापणं लवतं निर्णायक 4 धावा. यस डीजे. कराच्या साह्याने समीकरण बदललं जात आहे महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं रवी बुंबक हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. 12 चेंडू 5 धावा हे समीकरण एका मोठ्या फटक्याने विजयाची सांगता होईल का महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील. देवबाग गावाचं पूर्ण लक्ष या सामन्यावरती खेळलंय. दानिश 11 देवबाग संघ उपांत्य फेरीत पराभूत होतोय. मात्र अजूनही आशा अपेक्षा पल्लवित राहत आहेत महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाच्या बाजूने. कारण समीकरण पाहायला मिळत आहे 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळी रिव्हर्स स्वीपचं अस्त्र पाहायला मिळत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी निर्णायक धाव मिळत आहे. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रथमेश पवार अर्थात नाना या टोपण नावाने कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव, कित्येक मोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवला तो प्रथमेश पवार स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू
शपलवून खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय, समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 पावलं अंतिम फेरीच्या उंबरट्यापासून मागे पाहायला मिळतोय तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. बघावं लागेल की 4 धावांसाठी किती चेंडूंपर्यंत झुंजावं लागतंय ते महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू टोलवला जातोय मिड विकेटच्या दिशेने, अर्थात क्षेत्ररक्षकाच्या डोकीवरनं चेंडू सीमा पार करतोय 4 धावाने आणि चौकाराच्या साह्याने विजयाची सांगता करताना दिसतोय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय आणि थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल की बाबा परब मित्रमंडळ